सैफवरील हल्ला करणारा हा 2 दिवसांनंतर सुद्धा अजूनही मोकाटच आहे। तर 48 तासांपेक्षा जास्त तास 50 तासांहून अधिक काळ उलटून गेलाय। ताब्यातील संशयित आणि सैफच्या घरातील फिंगरप्रिंट जुळलेल्या नाहीत। सैफला दवाखान्यात नेलेल्या रिक्षा चालकाचा जबाब सुद्धा नोंदवला जाणार आहे। काल ताब्यात घेतलेला व्यक्ती चप्पल चोर निघालेला आहे। बातमी आपण पाहतोय, काल दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, मात्र यातील व्यक्तीच्या फिंगरप्रिंट हे सैफच्या घरातील फिंगरप्रिंटशी जुळलेले नाहीयेत असा तपशील आता समोर येतो। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। निखिल, नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं तर जवळपास 55 तास उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा अजूनपर्यंत जो आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यात नाहीये। आपण बँड्रा पोलीस स्थानकाच्या बाहेर आहोत। याच ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांचे 35 टीम आहे तर टोटल एकूणच तयार करण्यात आलेले आहेत। आणि आपण पाहू शकतो जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आताच जे आपल्याला पोलीस स्थानकामध्ये जाताना पाहायला मिळतात। जवळपास 35 टीम करून देखील हा संपूर्ण तपास आहे तो अजूनपर्यंत पुढे आलेला नाही। कालपर्यंत जवळपास 40 ते 50 लोकांची जी चौकशी आहे ती रात्रीपर्यंत केलेली होती। त्यानंतर मध्यरात्री देखील पोलिसांनी ही जी चौकशी आहे ती केलेली होती। आणि आता या ठिकाणी जो रिक्षा चालक आहे, ज्या रिक्षा चालकाने सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलला सोडलेला आहे, त्याचा जबाब घेण्यासाठी पोलिसांनी त्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। काल आपण पाहिलं तर या ठिकाणी हा संपूर्णपणे जी माहिती आहे ती माध्यमांसमोर याच रिक्षा चालकाने दिलेली होती, परंतु रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीनुसार आता पोलीस देखील तपास करणार असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि अनेक जे सीसीटीव्ही आहेत ते देखील पुढे येतात। ज्यावेळी हा संपूर्णपणे हल्ला झाला त्यानंतर हा जो आरोपी आहे तो सकाळच्या सुमारास बँड्रा, दादर, माटुंगा या परिसरामध्ये वावरताना देखील पाहायला मिळालेला आहे, परंतु तो या ठिकाणी आपले कपडे बदलून, वेश बदलून वावरताना पाहायला मिळाला। आज सकाळी सीसीटीव्ही पुढे आलेला आहे, त्या सीसीटीव्ही मध्ये दादर परिसरामध्ये त्याने हेडफोन देखील घेतल्याची जी माहिती आहे ती पुढे आलेली आहे। आणि या सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्णपणे जो वावरताना पाहायला मिळतो। बँड्रा परिसरामध्ये आपण असताना बँड्रा पोलीस स्थानकामध्ये आपण ही संपूर्णपणे दृश्य पाहतोय। तर या ठिकाणी पोलिसांच्या तुकड्या आहेत त्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून अधिकची जी माहिती आहे ती घेण्यासाठी त्यांच्या बिल्डिंग मधल्या नागरिकांना देखील काल या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। आणि बिल्डिंगवाल्यांकडून हा संपूर्णपणे जो आढावा आहे तो घेतलेला होता। आणि या संदर्भात पोलिसांच्या हाती अजूनपर्यंत जो आरोपी आहे तो मिळालेला नाही। आणि याचं मुख्य कारण म्हणजे पाहायचं झालं तर या हल्लेखोराकडे कुठलाही स्मार्ट असं गॅजेट नाहीये, त्यामुळे हे स्मार्ट गॅजेट नसल्यामुळे पोलिसांना त्याला ट्रॅक करणं तेवढंच कठीण होतं। आणि त्यासोबतच त्याचं जे मोबाईल लोकेशन होतं, ज्या टॉवर लोकेशनवरती हे सर्व मोबाईल त्यांनी आढळलेले होते, त्यामधील देखील कुठलाही फोन नंबर त्याच्याकडे नसल्याचं देखील या ठिकाणी तपासामध्ये पुढे आलेला आहे। त्यामुळे याचा शोध हा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर घेत असल्याचं देखील पोलीस या ठिकाणी बोलत आहेत, परंतु अद्याप 55 तास उलटले तरी सुद्धा पोलिसांच्या ताब्यामध्ये हा आरोपी आलेला नाही। लवकरात लवकर आरोपी ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे जे संपूर्णपणे ज्या अनेक पद्धतीने त्यांनी जो तपास सुरू ठेवलेला आहे त्या आता संपूर्णपणे या तपासामध्ये कुठेतरी हा आरोपी मिळतोय का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, खरं आहे निखिल, तुम्ही जी माहिती देताय त्यानुसार 55 तास उलटलेले आहेत, अजूनही आरोपी पोलिसांना सापडलेले नाही। ही 2 दृश्य आपण आत्ताच्या घडीला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आरोपीनं ज्यावेळी इयरफोन विकत घेतला त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज हे पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे। दादरच्या परिसरामध्ये या आरोपीने इयरफोन विकत घेतल्याची माहिती ही पुढारी न्यूजनं अगदी काही वेळापूर्वी दाखवलेली होती। पोलिसांनी त्या अनुषंगानं तपास सुद्धा केलाय आणि त्यानंतर आता हे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पुढारी न्यूजच्या हाती लागले। दुसरं जे दृश्य आहे ते काल ज्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं तो चप्पल चोर निघाल्याचे दृश्य, तो कशा प्रकारे घराबाहेर ठेवलेल्या शू रॅक मधून चप्पल चोरतोय त्याचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। त्यामुळे आता या आरोपीला पोलीस नेमकं कसं पकडणार आणि मुळात कधी पकडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। 2 दृश्य, एकीकडे आरोपीने इयरफोन विकत घेतला ती दृश्य, तर काल ज्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं तो मात्र चप्पल चोर निघाला हे स्पष्ट करणारं सीसीटीव्ही फुटेज। 2 सीसीटीव्ही फुटेज आपण आत्ताच्या घडीला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय।
आपण या ठिकाणी पाहू शकतो या भजन सिंगला आहे ते आता पोलिसांनी बोलवून घेतलेला आहे. त्याचा जबाब देखील या ठिकाणी जो संपूर्णपणे नोंदवून घेणार आहेत. आपण ही दृश्य पाहिली तर भजन सिंग याला या ठिकाणी ही संपूर्ण दृश्य जर पाहतोय तर त्या भजन सिंगला आता पोलिसांनी बोलवून आणलेला आहे आणि आज संपूर्णपणे घटना काय घडलेली आहे, घटनेचा घटनाक्रम काय आहे ते जाणून घेण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी त्याला बोलवून घेतलेला आहे. कालच हा जो व्यक्ती आहे तो माध्यमांसमोर आला आणि त्यांनी संपूर्णपणे जी घटना आहे ती सांगितलेली होती. या ठिकाणी आता पोलिसांच्या चौकशीसाठी हा संपूर्णपणे जो रिक्षावाला आहे भजन सिंग तो आलेला असून त्याची पोलीस आता चौकशी करतायत. पोलिसांशी सर्वप्रथम बोलल्याच्या नंतर तो या ठिकाणी जी घटनाक्रम झालेला होता त्या दिवशी रात्रीचा तो आता या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. पोलिसांनी देखील आता त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. कालच ही संपूर्णपणे घटना सांगितल्याच्या नंतर आपण आता हा भजन सिंग आहे तो काल पोलीस स्थानकात नव्हता परंतु तो आता या ठिकाणी पोलीस स्थानकात आल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आता या चौकशीनंतर पोलीस नक्की या भजन सिंगकडून काय माहिती घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु या संपूर्णपणे घटनेचा खरा साक्षीदार हा रिक्षा चालकच असून रिक्षा चालकाने या संपूर्णपणे घटनेची माहिती आहे ती आता पोलिसांना देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ विकास निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.